नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, याचबरोबर आपल्या सीएम किसान योजना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 4था हप्ता म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर तुम्ही जर हे 3 कामं जर नाही केले किंवा त्याच्यामध्ये अजून काही सरकारच्या माध्यमातून कामं काही वाढवण्यात आलेली शेतकऱ्यांना ती कामं महत्त्वपूर्ण करायची आहेत, तुम्ही जर ते कामं केले नाही 31 मार्च 2024 पर्यंत तुम्ही जर ते महत्त्वाचं काम जर केलं नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता येणार नाही व इथून पुढचे हप्ते तुमचे हमेशासाठी बंद होणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याणवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी तुमच्या मोबाईलवर पाहता येतील। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। तुम्ही जर अन्यथा 31 मार्च 2024 पर्यंत ते 3 कामं जर नाही केले तर तुमचे पैसे बंद होणार आहेत। दोन्ही म्हणजे पीएम किसान व नमो शेतकरी योजने दोन्ही योजनेचे पैसे बंद होणार आहेत। आणि मित्रांनो, यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, पात्र यादी सुद्धा पीएम किसानची व नमो शेतकरी योजने यादी जाहीर करण्यात आलेली आहे व दोन्ही आणि पात्र यादी व अपात्र यादी दोन्ही याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तुमचं जर त्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कामं करायची, ती 3 कामं आपण सर्वप्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये सर्वप्रथम आहे लँड होल्डिंग म्हणजे लँड सीडिंग, म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे, फिजिकल व्हेरिफिकेशन। तुमच्या जर जमीन नावावर असून तरी पण तुमचं लँड सीडिंग तुमच्या पीएम किसानच्या स्टेटस मध्ये जर लँड सीडिंग नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना भेट देऊन तुमची 7/12 होल्डिंग त्यांच्याकडे द्यायची आहे। आणि लँड सीडिंग तुमचं जिथं नो आहे तिथं यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमचं जर नो असेल, यस जर झालेलं नसेल तर तुम्हाला हमेशासाठी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद होणार आहेत। हे मित्रांनो, पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे। सर्वप्रथम तुमचं स्टेटस चेक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी। तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान योजनेची व नमो शेतकरी योजनेची ई-केवायसी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरून जर तुम्हाला करता येत असेल तर ई-केवायसी तुम्ही आधार नंबरवरून करू शकता। ते जर जमत नसेल तर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची पीएम किसान व नमो शेतकरी योजनेची ई-केवायसी करू शकता। तुम्ही जर ई-केवायसी अद्यापर्यंत जर केली नसेल तर तुम्हाला 31 मार्च 2024 शेवटची अंतिम तारीख सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तुम्हाला ते करणे बंधनकारक आहे, तर ते तुम्हाला करावं लागेल। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम आधार सीडिंग म्हणजे आधार लिंक। तुमच्या जर आधारला अद्यापर्यंत जर बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर ते केलं नसेल तर हे पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही पैसे तुमचे बंद होणार आहेत। आणि तुम्हाला जर तुमच्या आधारला बँक खातं बँक एखादी तुमच्या आधारला खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही एक महत्त्वाचं म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं पोस्टाचं खातं ओपन करून घ्यायचं आहे। कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं तुम्ही जर ओपन केलं तर 24 तासामध्ये NPCI ला आधारला तुमच्या खातं ते लिंक होतं। त्यामुळे इथून पुढचे तुमचे पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक खात्यामध्ये जातील। मित्रांनो, हे 3 महत्त्वाचे काम आहेत। हे तुमचे तिन्ही जर यस असले तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। हे जर बघायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन म्हणजे पीएम किसान तुमच्या गुगलवर पीएम किसान हे नाव सर्च करायचं आहे। नंतर पहिली एक वेबसाईट येईल, तिथं जायचं, तिथे क्लिक करायचं आहे। नंतर तुमचं बेनिफिशियरी याच्यावर क्लिक करायचं आहे, बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करायचं आहे। तिथं तुमचा आधार नंबर किंवा तुमचं जे काय रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे। ते जर टाकला तर तुम्हाला एक ओटीपी येईल, ओटीपी तुम्ही तिथं व्हेरीफाय करायचा आहे। नंतर तुमची संपूर्ण जे काही इलिजिबिलिटी स्टेटस आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तिथं तुमचं लँड सीडिंग
आधार सीडिंग व केवायसी तिन्हीपैकी एक जर नो असेल तर ते तुमचं काम पूर्ण करायचं आहे, परंतु यस असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. पण आता मित्रांनो, आता विषयावर येऊया की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी येणार. तर मित्रांनो, मे ते जून या कालावधीमध्ये मे जून 2024 या कालावधीमध्ये पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा त्याच दिवशी म्हणजे मे व जून या कालावधीमध्ये, या दोन्ही मे किंवा जून या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत आणि थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.